रामकृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम हरे राम कृष्ण हरे राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा माधव परवा माधव परवा माधव परवा हे रूपमाता लोचनी सुख झाले हो साजनी विठ्ठल परवा माधव परवा झाला प्रेत रूप शरीराचा भाव प्रेत रूप शरीराचा भाव प्रेत रूप शरीराचा भाव प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्येला ठाव स्मशानीचा दिवस काम क्रोध दिवस बनती हाय हाय यम धर्म हाय हाय यम हाय हाय यम वैराग्याच्या शैली लागल्या वैराग्याच्या शैली लागल्या वैराग्याच्या शैली लागल्या लागली लागला ब्रह्मत्वेशी लागली लागला ब्रह्मत्वेशी हे रविला घट फोडीला हे रविला घट फोडीला फोडीला महावाक्य ध्वनी गोपनाली महावाक्य ध्वनी गोपनाली महावाक्य ध्वनी गोपनाली हे नित्याञ्जली गुणनाम रूपा हे नित्याञ्जली गुणनाम रूपा हे नित्याञ्जली गुणनाम रूपा हे नित्याञ्जली गुणनाम रूपा हरे राजा
झाला प्रेत रूप झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप झाला प्रेत रूप झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप 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 शरीराचा झाला प्रेत रूप 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 शरीराचा भाव झाला प्रेत रूप रक्षेला ठाव स्मशाने रक्षेला ठाव स्मशाने रणदिरात्र दिवस रणदिरात्र दिवस काम क्रोध माया रणदिरात्र दिवस लक्ष्येला ठाव मशानीचा लक्ष्येला ठाव मशानी जरळती रात्र दिवस रडती रात्र दिवस काम क्रोध माया
यम धर्म यम मनती हाय हाय मनती हाय हाय यम धर्म मनती हाय मनती 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 हाय हाय यम धर्म यम धर्म मनती हाय हाय यम धर्म यम धर्म मनती हाय हाय मनती हाय शरीराचा भाव. तुकोबाराई मृत्यूला म्हणतात माझ्या शरीराचं प्रेत झालेलं आहे, असो ऐसा कोठे आठवची नाही. काय खातो आम्ही कासाया सांगते, शरीराचं ध्यान नाही भान नाही, याला म्हणायचं असो ऐसा कोठे आठवायचं नाही. आणि असं म्हणून परत तुकोबारायने विमानामध्ये पाऊल टाकण्यासाठी पाऊल उचललं आणि आता विमानामध्ये पाऊल ठेवणार. परत तो काळ पुरुष रडत म्हणाला, महाराज महाराज तुमच्या शरीराचा प्रेतरूप भाव झाला ही गोष्ट खरी, पण काय म्हणले, ज्याच्या शरीराचं प्रेत होतं त्याच्या शरीराला गौऱ्या लागण्याच्या अगोदर त्याच्या अवतीभोवती लोक रडतात, सगळे रडतात, संबंधी रडतात, आप्तेष्ट रडतात. तुमच्या जवळ तर कोणीच रडत नाही. टाळ आहे, पखवाद आहे, विणा आहे, सगळे भजन करतात, रडत नाही ना कोणी. रडायला पाहिजे ना. तुकोबाराय म्हणतात तुमचा हाही नेम मी मोडत नाही, हाही नेम मी पूर्ण करतो. म्हणले कसा पूर्ण करणार, आता रडावं लागणार आणि लोकांनी तुमच्यासाठी रडावं, याच्यासाठी तुम्हाला मरावं लागणार. तुकोबाराय म्हणले काळजी करू नको, माझ्यासाठी कोण रडलं ते तुला सांगतो. आता माझ्या पुढं तू हात पाय जोडत आहे, तूच स्वतः रडत आहे. अरे तू रडत आहे यात नवल नाही, माझ्यासाठी रडले, रात्रंदिवस रडले. कोण रडलं? काम रडला, क्रोध रडले, माया रडली. आणि हेच आजच्या अभंगाचं दुसरं चरण. रात्रंदिवस काम क्रोध माया, रात्रंदिवस काम क्रोध माया. काम
माझ्यासाठी काम रडला. काम केव्हा रडला? काही वाईट लोकांनी तुकाराम महाराज भामचंद्र भंडारा डोंगरावर भंडारा भजनाला गेलेले होते. तिथं एक महिला पाठवली. महिला पाठवल्याच्या नंतर तुकोबारायांनी त्या महिलेला सांगितलं, जाई हो तू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. काम रडला, क्रोध रडला. ज्यांनी ज्यांनी तुकोबारायांना त्रास दिला त्यांना वाटत होतं तुकाराम महाराज आमच्यावर रागवतील. कधीच तुकाराम महाराज कोणावर रागवले नाही. क्रोध रडला, माया रडली. तुम्ही आम्ही प्रत्येक जण मायामध्ये गुरफटलेलो आहे. तुकोबारायाला मायेना स्पर्श सुद्धा केला नाही. रडते रात्रंदिवस काम क्रोध माया आणि मनती हाय हाय यम धर्म. तुम्ही माझ्या पुढं हात जोडून हाय हाय करतात म्हणजे मृत्यू लोकातला हाही नेम मी मोडू दिला नाही. आता जाऊ का वैकुंठाला असं म्हणून तुकोबारायांनी परत पाऊल उचलला. विमानात पाऊल ठेवणार, परत तो रडला. कोण? मृत्यू. महाराज महाराज म्हणले, आता काय राहिलं? म्हणले, महाराज ज्याच्या अवतीभोवती लोक रडले ना त्याची अंतयात्रा काढावी लागते. तुमची अंतयात्रा निघाली नाही आणि ज्याची अंतयात्रा काढली ना त्याला स्मशानामध्ये नेऊन दक्षिण उत्तर ठेवावं लागतं. आणि दक्षिण उत्तर ठेवल्याच्या नंतर त्याच्या भोवती गौऱ्या लावाव्या लागतात. तुमच्या भोवती गौऱ्या लावल्या नाही, तुम्हाला दक्षिण उत्तर ठेवलेलं नाही, हा नेम मोडतो. तुकोबाराय म्हणाले, काळजी करू नका, तुमचा हाही नेम मी पूर्ण करून देतो. घरापासून तर स्मशानभूमीपर्यंत जाणं ही एक वारी आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी आळंदी पंढरी, देहू आळंदी पंढरीच्या कितीतरी वाऱ्या केलेल्या आहे. तुमची वारी पूर्ण झालेली आहे. आणि तुम्ही जे म्हणतात ना तिथं गेल्यानंतर दक्षिण उत्तर ठेवावं लागतं. साधूच्या जीवनामध्ये दोन आयन आहे. एक आहे दक्षिणायन आणि एक आहे उत्तरायण. क्या बात आहे. दोन्ही आयन मी साध्य केलेलं आहे. पुढचंही तुमचं उत्तर घ्या. तिथं ठेवल्याच्या नंतर शरीराच्या भोवती गौऱ्या लाकडं लागतात ना, आणि गौऱ्या लाकडं लागल्याच्या नंतर त्याला आग्नी लागतो ना, तो गाडग्यातला आग्नी लागतो. बरोबर? मग आता ध्यानात घ्या, माझ्या शरीराला कोणत्या गौऱ्या लागलेल्या आहे आणि कोणता अग्नी लागलेला आहे. आजच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी.
माझ्या शरीराला वैराग्य लागलेलं आहे. वैराग्य धडधडीत ज्वाळ अग्नी जैसं असं वैराग्य लागलं आणि ज्ञानाचा अग्नी या वैराग्याला लागलेला आहे. म्हणून हाही नेम मी मोडत नाही. आता जाऊ का वैकुंठाला असं म्हणून परत तुकोबारायांनी पाय उचलला विमानामध्ये टाकण्यासाठी. परत तो मृत्यू रडायला लागला. महाराज अजूक एक राहिलं. म्हणले आता काय राहिलं? म्हणले ज्याच्या शरीराला गौऱ्या लागल्या, ज्याच्या शरीराला गौऱ्या लागल्या त्याच्या भोवती मडकं घेऊन 5 प्रदक्षिणा करतात. त्याच्या भोवती 5 प्रदक्षिणा करतात मडकं घेऊन. प्रत्येक चक्राला एक किती प्रदक्षिणा? 5 का 3? 3 का 5? आता हे भागाभागामध्ये फरक आहे बरं का. हा, आपल्या भागामध्ये 3 प्रदक्षिणा करतात. काही भागात उत्तर भारताकडे जर गेलं तर 5 प्रदक्षिणा करतात. असं आहे. साधूमध्ये तर आणखीन वेगळंच असतं. विठाला तीन प्रदक्षिणा करतात आणि तो घट फोडला जातो. तो घट तुमचा फोडल्या गेलेला नाही म्हणजे मृत्यू लोकाचा नियम तुम्ही मोडता. तुकोबाराने सांगितलं काळजी करू नका, तुमचा हाही नेम मी पूर्ण केलेला आहे. तुम्ही तरी 3च प्रदक्षिणा म्हणतात. मी माझ्या आयुष्यामध्ये आळंदी पंढरीच्या कितीतरी प्रदक्षिणा केलेल्या आहे आणि हा जो घट आहे पांडुरंगाच्या चरणावर फोडलेला आहे. जीवनाचं कल्याण, ज्याचा घट पांडुरंगाच्या चरणावर फुटला त्याचं जीवनाचं कल्याण. आज आपण ज्यांची दशक्रिया विधी करत आहोत त्यांच्या जीवनामध्ये हे प्रत्येक नियम तंतोतंतपणे बसतात. त्यांनी समाजाची सेवा केली. इलेक्ट्रिक खात्यामध्ये मोठे अधिकारी म्हणून काम करत असताना प्रत्येकाची सेवा केलेली आहे. हे घट चरणावरती फोडलेलं आहे. फिरविला घट फोडिला चरणी. आजच्या अभंगाचं 4थं चरण. फिरविला घट फोडिला चरणी, 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 फिरविला घट फोडिला चरणी. महावाक्य ध्वनी बोलणार, महावाक्य ध्वनी बोलणार, रडती रात दिवस काम कोलमा, रडती रात दिवस काम कोलमाया. महावाक्य ध्वनी बोलणार, महावाक्य ध्वनी बोलणार, रडती रात दिवस काम कोलमा, रडती रात दिवस काम फिरविला घट फोडिला चरणी. थोडा आवाज द्या. विठाला विठाला विठाला. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. जे तुम्ही आम्ही बोंब मारतो, तुकोबारायने नामस्मरणाच्या नावाने बोंब मारली. आयुष्यभर नामस्मरण केलेले. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. मग या सर्वांचा परिणाम झाला. ही गोष्ट खरी आहे महाराज. पण एक राहिलं ना अजूक. म्हणले आता काय राहिलं? म्हणले प्रत्येकाच्या शरीराची राख होते. अग्नी लागतो, राख होते. तुमच्या शरीराची राख झाली नाही. तुकोबारायने सांगितलं माझ्यावर गुरु कृपा झालेली आहे
आणि त्या गुरुकृपेने माझा अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि माझ्या शरीराची आपोआप रक्षा झाली. अभंगाचं शेवट. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप. शरीर जाते तासी समर्पिले, शरीर रडते रात्र दिवस गाव क्रोध माया, रडते रात्र दिवस गाव क्रोध माया.
दीप गुरु कृपे. माझ्यावरती माझ्या गुरुचा अनुग्रह आहे आणि ज्याच्या पाठीमागं गुरुचं बळ आहे त्याच्या जीवनाला धोका नाही. स्वामी समर्थ रामदास स्वामी महाराज हे बसलेले होते. त्यांच्या आसनावर त्यांचा शिष्य बसलेला होता. काळ आला, त्याला न्यायचं होतं पण नेता आलं नाही. केव्हा नेता आलं नाही माहिती आहे का? रामदास स्वामी तीर्थयात्रा करत होते. शिष्य बरोबर होता. शिष्य भिक्षा मागायला गेला. एका भविष्यकाराच्या ज्योतिषाच्या घरात गेला. जय जय रघुवीर समर्थ. अरे समर्थ बोलतोस तू? मी ज्योतिषी आहे. उद्या तू भिक्षा मागायला येऊ शकत नाही. जा तुझ्या समर्थाला सांग, असेल समर्थ तर ये. आला, गुरुला भिक्षा दिली. बेटा चेहरा नाराज दिसतोय. असं असं एक माणूस बोलला. ठीक आहे म्हणले, इथं बस, सेवा कर, माझ्या पायाची सेवा कर, फक्त घोंगडीच्या खाली उतरू नको. दुपारचे 12 वाजलेले आहे, 1 वाजलेला आहे, काळ आलेला आहे. खाली ये, आला नाही. काळ माघारे, वेळ चुकली ना, गेला माघारे. दुसऱ्या दिवशी 11 वाजता जय जय रघुवीर समर्थ. त्रैलोक्यात माझं भविष्य कधीच खोटं ठरत नाही आणि आज हा माणूस इथे दिसतो. म्हणले माझ्या सद्गुरूची ही ताकद आहे. आणि मग ते स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं स्वामी समर्थ आहेत, रघुवीर समर्थ आहेत. तसं तुकोबारायांच्या पाठीमागं गुरुचं बळ होतं. मृत्यूला नमावं लागलं. तुकोबारायाने सांगितलं आता जाऊ. मृत्यूनं खाली मान घातली. मृत्यूच्या मस्तकावरती तुकोबारायांनी पाय दिला आणि विमानात बसले आणि वैकुंठाला गेले. आता इथं काही मंडळी ज्यांचा अभ्यास नाही ते मंडळी प्रश्न करतात की त्या काळामध्ये तुकाराम महाराजांचा खून झाला किंवा तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले. आता फक्त थोडंसं बारीक लक्ष द्या. ज्या काळात तुकाराम महाराज होते त्या काळात तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला लोहगावला छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसले आणि बाजूनं मुस्लिमांचं सैन्य आलं आणि शिवाजी को पकडो, शिवाजी को पकडो असं म्हणत म्हणत आले. तिथं जेवढे माणसं बसलेले होते प्रत्येकजण त्यांना शिवाजीच दिसत होता. हे तुकाराम महाराजांनी जाणवलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुभवलं. ते सगळं सैन्य निघून गेलं. इधर गया इधर गया इधर गया, सगळे गेले, पळाले. एवढी अनुभूती शिवाजी महाराजांना आली होती. मग त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम महाराजांचा खून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गप्प बसले असते का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एक आंबा चोरला, बाही तोडली. महाराज बाही तोडून शिक्षा दिली. तर एवढ्या मोठ्या साधूचा जर खून झाला असता तर काय केलं असतं बोलता येत नाही. ज्याला काही अभ्यास नाही ते आपलं काही बी बोलतात. तुकाराम महाराज बसले, सदेह वैकुंठाला गेले. मानव देह घेऊन या निज धामा गेले. विठोबा Bye.
एक प्रेत यात्रा चालली होती. एक छोटासा मुलगा रस्त्याच्या कड्याला उभा होता. त्याने विचारलं, ये क्या जा रहा है? बोले ये महोत्सव है. बोले ये महोत्सव किसी का है? बोले जे ऊपर सोया है उसी का महोत्सव है. अच्छा. तो बोले आप क्या बोलते? बोले हम तो भगवान का नाम बोलते. अच्छा. बोले आप भगवान का नाम क्यों बोलते हैं? बोले ये जो महोत्सव है इसीलिए बोलते हैं. बोले ये महोत्सव किसी का है? बोले ऊपर सोया है उसी का है. अच्छा. बोले जिसका महोत्सव है ये भगवान का नाम क्यों नहीं बोलता? बोले अरे भाई वो तो मरा हुआ है. मरा हुआ है सो क्या हुआ, वो भगवान का नाम क्यों नहीं बोलता? बोले अरे भाई वो मरा हुआ है. अरे मरा हुआ है सो क्या हुआ, वो भगवान का नाम क्यों नहीं बोलता? बोले जो मरा हुआ होता है ना वो भगवान का नाम नहीं बोलता. अच्छा, अब मेरे समझ में आया है. जो भगवान का नाम नहीं बोलता वो क्या हुआ है? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज 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 माऊली. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. का पावले ते चोज करून माऊली रिझे जेवी. या ठिकाणी बरेच क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, पारमार्थिक क्षेत्रातील ते मान्यवरांनाही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे. म्हणून आपण या ठिकाणी थोडासा वेळ मुद्दामून या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि या ठिकाणी थोड्या दिवसापूर्वी आमचे निवृत्ती पाटील शिंदे यांच्या कार्यक्रमानिमित्त येणं झालं होतं. आमच्या बाबासाहेबांचा कायमसारखा फोन असतो आणि आपल्याही सर्वांचं प्रेम, ही सेवा आज या ठिकाणी आलेली आहे. सुराशे परिवार, सुराशे परिवाराचे आणि आमचे फार प्रेमाचे असे संबंध आहे. आपल्या सर्वांचे प्रेमाचे संबंध. सर्व गायक मंडळींना वंदन आणि मृदंगाचार्यांना वंदन, पेटी मास्तरांना वंदन, सर्व नेते मंडळींना वंदन आणि सेवेला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही.